नमस्कार मंडळी, मी प्रतिभा आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं प्रिटी प्रतिभामध्ये। आज आपण आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशी प्रोटीन पावडरची रेसिपी बनवणार आहोत, जी की प्रत्येक वयोगटातील सगळेच जण घेऊ शकतात। म्हणजे अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत ह्या पावडरचे आपल्या आरोग्यावरती खूप सगळे असे फायदे आहेत। चला तर मग आपण पावडर बनवूया। त्याआधीच ती कशी घ्यायची आहे, किती प्रमाणात घ्यायची आहे आणि स्टोअर कशी करायची सगळं मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। तर या ठिकाणी आपण 2 वाटी मखाणे घेणार आहोत। मखाण्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचा स्रोत आहे। कॅल्शियममुळे आपल्या हाडांच्या आरोग्यास मदत होते आणि अँटीऑक्सिडंट देखील मिळतात। तर त्यामुळे आपण हे आपली पावडर बनवण्यासाठी घेतोय। तर यामध्ये आपण 1 वाटी बदाम घेणार आहोत। बदामामध्ये विटॅमिन ई असल्यामुळे त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि चांगल्या फॅट्समुळे आपल्या हृदयाच्या आरोग्यास देखील मदत होतं। आता प्रोटीनमुळे आपल्या स्नायूंच्या आरोग्यास देखील मदत होते। त्यानंतर काजूचं प्रमाण जे आहे ते आपल्याला थोडं कमी ठेवायचं आहे। म्हणजे अर्ध्या वाटी आपण काजू घेतोय। त्यामध्ये कॉपर आहे, जो लाल रक्तपेशी तयार होण्यास आपल्याला मदत करतो। झिंकमुळे रोगप्रतिकारशक्ती आपली वाढते। त्यानंतर आपण घेतोय सनफ्लॉवर्सच्या सीड, सूर्यफुलाच्या बिया, ज्याच्यामध्ये सेलेनियम आपल्या शरीरातील पेशींचं संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचं आहे आणि विटॅमिन ई देखील यामध्ये आहे, मॅग्नेशियम आहे। आता दुसरं म्हणजे पंपकिन सीड। पंपकिन सीड जो आहे तो झिंकचा उत्तम स्रोत आहे, त्यामुळे हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि आयरन देखील मिळतं। आता हे सगळे आपल्याला एक एक करून मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत। आता मखाने भाजले गेलेले आहेत की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही जेव्हा ते व्यवस्थित रोस्ट करून झाले की एक मखाना व्यवस्थित तुम्हाला दाबून बघायचा आहे। जर ते व्यवस्थित झालं नसेल तर मखाना तुमचा फुटणार नाही, तो असा जरा वाळल्यासारखाच होतो, जागीच तो फुटत नाही। आणि मखाणे तुमचे व्यवस्थित भाजले गेले की तो अशा पद्धतीने फुटतो। ह्या स्टेजला आपल्याला मखाणे काढून घ्यायचे आहे। एका पसरट भांड्यामध्ये सगळं ड्रायफ्रूट्स आपल्याला एक एक करून काढत जायचे आहेत। तर असंच करून मी यामध्ये बदाम देखील घालून घेतलेले आहे, काजू देखील। फक्त भाजताना काळजी एक घ्यायची आहे की सगळं तुम्हाला मंद आचेवरती भाजायचे। यामध्ये तूप वगैरे काहीही घालून याला भाजायचं नाही आहे, कारण आपल्याला हे जास्त दिवस टिकवायचे। तर जर तुमच्याकडे यामध्ये घालण्यासाठी अक्रोड, पिस्ता आणि व्यतिरिक्त जरी अजून काही ड्रायफ्रूट्स असतील तुम्हाला घालायचे असतील तर घालू शकतात। पण अक्रोडमुळे काय होतं, अक्रोडमध्ये तेलकटपणा असतो, तर ही पावडर खौट होण्याचे आणि लागण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण मी बनवलेली आहे आणि ती खौट होते। तर त्यामुळे ती बनवू नका तशी। पिस्त्यामुळे देखील ती खौट लागते। तुम्हाला अगदी कमी दिवसात बनवायची असेल, कमी प्रमाणात बनवायची असेल, एखाद्या आठवड्यासाठी तर बनवू शकता, पण जास्त दिवसांसाठी ती टिकत नाही। तर फक्त एवढे इन्ग्रेडियंट घालून जर तुम्ही बनवली तर ही पावडर तुमची महिन्याभर टिकते आरामात। महिना दीड महिना तुम्ही हिला फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा नॉर्मल जरी ठेवली तरी टिकते आणि फ्रीजमध्ये जर ठेवली तर ही अगदी जास्त दिवससुद्धा टिकते। तर या ठिकाणी याला व्यवस्थित असं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। थंड यासाठी करायचं आहे की मग जेव्हा तुम्ही वाटणार त्यावेळेस हे चिकट वगैरे होत नाही, म्हणजे गरम होऊन। तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता मिक्स करण्यामागचं कारण काय की सगळ्यांना मग व्यवस्थित एकत्र असं दळलं जातं, एकत्र सगळी ड्रायफ्रूटची पावडर आपली तयार होते। सेपरेट सेपरेट दळलं की मग ते मिक्स करायला थोडासा वेळ जातो। तर अशा पद्धतीने आपल्याला बारीक ही पावडर तयार करून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने ही तयार करून घ्यायची। आता ही पावडर 1 वर्षाच्या पुढील मुलांना आणि अगदी कुठल्याही एजपर्यंत, म्हणजे अगदी वयस्कर लोकांपर्यंत तुम्ही घेऊ शकता। ही दुधामध्ये तुम्ही सकाळी घेऊ शकता, संध्याकाळी घेऊ शकता, डिपेंड आहे तुम्हाला केव्हा घ्यायची। आता किती घ्यायची, मोठे असाल, मोठे व्यक्ती तर त्यांनी 1 चमचा घ्या आणि लहान मुलांना देत असाल तर तुम्ही अर्धा चमचा देऊ शकतात। आता स्टोअरचं मी तुम्हाला सांगितलंच आहे की ही 1-1.5 महिना छान टिकते। फक्त स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या बरणीमध्ये हिला ठेवायचं आहे आणि झाकण घट्ट लावायचं आहे। कधी कधी फ्रीजमध्ये ओलावा, झाकण उघडं असेल तर ओलावा येतो, नाही तर मग नाही येते। ह्या पावडरला अजिबात ओलावा येत नाही, कारण मी अशीच फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते। अतिशय उत्तम अशी ही आपली पावडर आहे। तुम्ही वेट लॉसच्या जर्नीमध्ये देखील तुम्हाला प्रोटीन याने मिळणार आहे। वेट गेनसाठी सुद्धा फक्त प्रमाण थोडंसं योग्य ठेवायचं आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।